चला लेकरांनो, आले का सर्व जॉईन झाले का? चला, तुम्हाला म्हणलं होतं सांगितल्याप्रमाणे की काही झालं तरी आपण पर्सेंटेजचे 3 लेक्चर घेणार आहोत आणि तिसऱ्या लेक्चरला मी शब्द दिला होता तुम्हाला. तिसऱ्या लेक्चरला मी काहीही झालं तुम्हाला पोलीस भरतीचे प्रश्न घेणार. माझा आवाज व्यवस्थित येतोय का? सगळ्यात पहिलं ते कमेंट करा. सर तुमचा आवाज येतोय, सर तुमचा आवाज येत नाही. ओके, हा चलो. तर आज क्लास आहे का नाही? ऋषी ऋषी बाळा, असं टेन्शन घेत जाऊ नको. डायरेक्ट तुला येऊन जॉईन व्हायचे, बरोबर आहे. कधी कधी काय होतं, यायला 5 मिनिटं लागतात किंवा 4 मिनिटं लागतात. दुसरा एक क्लास असतो, नेमकाच तो 8ला संपतो आणि तुमचा जॉईन करायचा असतो. या दोघांच्या मध्ये जे सगळं सेटअप करायचं असतं त्याच्यामुळे वेळ लागतो. तरी तू जॉईन होता. ओके, हो सर, आवाज येत आहे. ओके ओके बाळांनो, ओके ओके, सगळे जॉईन झालेले आहेत. जय सरच्या सूचनेप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बाळांनो, आपल्याला गपकन लाईक करायचे. काय करायचे? गपकन लाईक करायचे. कुठं करायचे? तुमच्याच मोबाईलवर करायचे. मोबाईल कुणाला द्यायचा नाही, आपण स्वतः आपल्या हाताने लाईक करायचं. ओके, आणि लगेच आपल्याला क्लासला जॉईन व्हायचे. आज बेसिक म्हणजे तुम्हाला नवल वाटेल की बेसिक कडून मी आज पेन कुठे गेला? पेन कुठे गेला? संभाजीराजे, पेन बघा बरं. पेन कुठे गेला? पेन आहे का तिथं? दमान दमान हातातलं ठेवून द्या. हा, आज तुम्हाला फर्स्ट क्लास 2 मोठमोठे पुस्तक आणलेत दाखवायला. एकदम नंबर 1 पुस्तक आणलेत. ओके, विशेष काच क्लोज करायचा. एकदम या पर्सेंटेजचा विषय क्लोज करायचा. काय आणखी एखादं लेक्चर घ्यायचं पर्सेंटेजचं, ते पण कमेंट करा. चला, ओके, या इकडं. चला यार, इथं लपवतो. ओके, चलो बच्चो, आज महत्वाचं पर्सेंटेज पाहिलं होतं. आता जे लेकर एकदमच नव्हे आजच आलेत, नेमकं आज आलेत, मास्तरचं तोंड आज बघायला त्यांनी सर काय शिकवायला आम्हाला काहीच कळणार. असं होऊ नये म्हणून एकदम पहिल्या 5 मिनिटांमध्ये पर्सेंटेजला आपण काय करूया, रिवाइंड करूया, म्हणजे रिकॅप करूया. मालिकामध्ये असतं ना, काल काय झालं होतं, ते हिरोईनने काय केलं होतं, काय नाही, मालिका असते काल. आणि मग ती आजपासून सुरू होते, त्यावेळेला थोडंसं घेतं रिकॅप, की व काल काय घडलं होतं मालिकामध्ये. तसं रिकॅप करूया की काल काय झालं होतं. आता बघा, पर्सेंटेज काय? पर्सेंटेज याच्यावर पोलीस भरतीला कोणत्याही भरती प्रक्रियेला 100% एक प्रश्न येणार असं मी म्हणलो होतो, आणि त्याचा पुरावा देणार मी. असं हवेत बोलणार नाही, उगा नाद करायचा नाही. चला, पर्सेंटेज म्हणजे काय? शेकडेवारी. काय रे बाळा? शेकडेवारी. कुणाची शेकडेवारी सर? शेकडेवारी म्हणजे शेकडा. शेकडा म्हणजे काय? ते नसतं का व्याजानं पैसे देतात, 3% शेकडा, 2% शेकडा. गावातले मोठे लोक येतात, आहे का नाही, आहे ना, व्याजानं पैसे देणारी. तर ती तशी शेकडेवारी, पण ती आपल्याला अभ्यासक्रमात आहे. शेकडा या शब्दाचा अर्थ होतो 100. शेकडा या शब्दाचा अर्थ होतो 100. आणि म्हणून टक्के, यालाच काय म्हणतो आपण? टक्के. टक्के ही शब्द कुणासोबत? 100 सोबत. टक्के ही शब्द कुणासोबत? 100 सोबत. मग ज्या ज्या वेळेला असं चिन्ह येईल बाळा, ज्या ज्या वेळेला असं चिन्ह येईल, याचा अर्थ होतो 1/100. याचा अर्थ काय होतो? 1/100. आणि ज्याही वेळेला असा प्रश्न येईल, 5,000 रुपये चे 20% म्हणजे किती? 5,000 रुपयाचे 20% म्हणजे किती? ज्यावेळेला असा प्रश्न येतो, किंवा 20% ऑफ 5,000 रुपीज, 20% ऑफ 5,000 रुपीज, 5,000 रुपीज इज हाऊ मच. ओके, ज्यावेळेला असा प्रश्न येतो, मग सर पद्धतशीर पायऱ्या करून गणित करू का? नाही, पद्धतशीर पायऱ्या करून गणित करायचं नाही. क्या बात आहे. अरे बाप, याला म्हणायचं लेकर. याला काय म्हणायचं? लेकर. हे बघा, उत्तर लगेच आलं लेकरांचं खटाखट. माझं सांगणं सुरू नाही झालं आणखी. व्हेरी गुड, उत्तर आलं. कुणाल काय म्हणणं आहे? कुणाल हाय म्हणतोय? कुणाल जॉईन हो पहिल्यांदा. ओके, पाहता, वही घ्या, पेन घ्या, नुसतं बसू नका. वही घ्या, पेन घ्या आणि कामाला लागा. कारण उद्या रविवार, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. रविवार म्हणजे काय? तुमच्या आवडीचा दिवस, बरोबर. जागतिक महिला दिन पण आहे. मग त्या हिशोबाने उद्या वेगळं लेक्चर पण बनवणार आहे, परंतु उद्या रविवार आहे, परीक्षा सुद्धा आहे. ओके, तर मग पहिल्या बक्षिसाचं काय झालं? 100% बक्षीस भेटून जातील बाळांनो. जय सरांची तब्येत कालही खराब होती, तुम्हाला सांगितलं.
आजही थोडी शिकवते म्हणून जय सर आले नाही. मग तुमच्यापर्यंत गाडी आहे, ड्रायव्हर आहे, पण तुमच्यापर्यंत यायला प्रॉब्लेम आहे. आजच मी विलास सराला आणि शहाणे सरांना बोलून घेतलं होतं, किंवा पाथरगावान असेल, कासापुरी असतील, खेरडा असेल, वडी, ह्या गावचे जे बक्षीस विद्यार्थी ते देऊन टाका. हो म्हणले, गप्पा झाल्या. 1 घंटा 2 घंटे आम्ही चहा घेतला, दोनदा चहा घेतला, आणि सर विसरून गेले, जाताना बक्षीस घेऊन जायचं विसरून गेले. तर जाऊ दे, आता सर सोमवारी किंवा मंगळवारी येतील तुमच्याकडे बक्षीस घेऊन. चला, याचं उत्तर तुम्हाला सगळ्याला माहित होतं की पर्सेंटेज म्हणल्यावर आपल्याला कसं सोडवायचं होतं. पर्सेंटेज म्हणल्यावर काय करायचं होतं, 20 गुणिले आप म्हणल्यावर गुणिले पर्सेंट म्हणजे 1/100 असं करीत बसायचं नव्हतं. असं करीत बसायचं नव्हतं, कारण मी तुम्हाला शिकवलं होतं काही सेकंदात उत्तर आलं तरच तुम्ही पोलीस भरतीला लागतात, काही सेकंदात उत्तर आलं तर तलाठी भरतीला लागतात, काही सेकंदात उत्तर आलं तर PSI ला लागतात, कोणत्याही परीक्षेला लागतात. म्हणून मला गपकन 2 शून्य उडवायचे होते. काय करायचं होतं, सॉरी 5000, हा गपकन 2 शून्य उडवायचे ते. मग असे गपकन 2 शून्य उडवले, इतका एक इकडला एक, शिल्लक राहिले 2 शून्य खाली लिहून घेतले, आणि 5 न 2 ला गुणलं 10. हे उत्तर आलं 1000. विषय खलास, संपला, कार्यक्रम संपला, टप्प्यात कार्यक्रम संपला. तर एवढं सोपं येतंय का? तर एवढं सोपं येतंय का बाळा? एवढं सोपं येते. आणि हे सोपं येते का नाही याच्यासाठी आज आणलेत 2 प्रेमाचे हे मोठमोठाले पुस्तक. पहिलं, वर्दीचा राजमार्ग. आता पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक पोराकडे हे पुस्तक असते बघा, वर्दीचा, विठ्ठल बडे सरांचं वर्दीचा राजमार्ग. आता याच्यातला पुराव्यासही दाखवणार मी. ओके, चला आता पुढचं पुस्तक. दुसरं, पोलीस भरती. हा बघा, पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शन. कुणाचे संपूर्ण मार्गदर्शन? उमेश रुपनवरकर हे संपूर्ण मार्गदर्शन सह्याद्री करिअर अकॅडमीचे. ओके, तर हे दोन्ही पुरावे मी आणलेत की तुम्हाला दाखवण्यासाठी की 100% आज काय येणार आहे, काय येणार नाही. म्हणजे उगाच आपल्या हवेत सर शिकवायले 3 दिवसापासून पर्सेंटेज आणि परीक्षेला काही येणारच नाही, स्कॉलरशिप नवोदयला येणारच नाही, असं नाही बाळांनो. येणार म्हणजे येणार. आम्ही पण त्याच्यावर अभ्यास केलेला असतो, अभ्यास करून आम्ही त्याच्यावर प्रश्न काढतो. तर अभ्यास करून काढलेला असतो, आणि ह्या पुस्तकाचा आपण रेफरन्स घेतलेला असतो. आता ज्यांना ज्यांना माहितच नव्हतं ते पहिले लेक्चर हे लक्षात घ्या, फक्त आजचं लेक्चर केलं तरी तुमचा विषय क्लोज, पर्सेंटेज कळणार तुम्हाला. ओके, चला पहिल्या प्रश्नापासून जाऊया. आता या इकडे, हे बघा, असा प्रश्न बाहेर काढला. ओके, चला काय म्हणायला पहिला प्रश्न, टक्केवारी. पहिला प्रश्न काय म्हणायला बघा बाळांनो, पहिला प्रश्न काय म्हणायला? पहिला प्रश्न म्हणायलाय सर, 200चे 25% किती होईल असं पाहिजे. 200चा 25% भाग किती होईल? चला, 200चा 25%. चला, येते का उत्तर? सगळ्यालाच येते उत्तर. माझ्या लेकराला 100% उत्तर येते, काहीच अडचण नाही. मी जे 3 दिवसापासून लेक्चर करायले त्यांना काहीच. दादा चल वही घेऊन बस बाळा, वही घे, चल. हा, हे घे, पेन घे. हा हा, 2 शून्य उडवायचे होते. ओके, दादाला एवढं कळलं की 2 शून्य उडवायचे. दादा म्हणते 25 आहेत, कुठले उडवायचे सांगतो बाळा, काही टेन्शन घेऊ नको. पहिली तू वही घेऊन बस, चल. तुला पण उद्या परीक्षा द्यायची. वही घे आणि एक पेन घे. चला, सगळ्यांनी कमेंट केले का? कस काय कमेंट कस काय आले नाही? हा, 200चे 25% कस काय आलं नाही बाबा? 200चे 25% उत्तर. आवाज येतोय का माझा? वागांना आवाज येतोय का? मग तुम्हाला दिसते का? मला तर क्लिअर दिसते इथे. हा, काय प्रॉब्लेम झाला? चला सांगा लवकर पटकन. मला कमेंट करा पहिल्यांदा, आवाज येत आहे का? अरे वागा, व्हिडिओ लाईक केला, राहू दे, लाईक केला चांगली गोष्ट आहे, पण इकडे ये ना, या प्रश्नावर ये ना. आवाज ओके आहे का? अरे बाबा, मी किती टाकतोय, आवाज ओके आहे का? एक पण कमेंट करत नाही त्याच्यावर. आवाज येतोय? ओके, हा, त्या कमेंट मध्ये जे टाकले ना अकाउंट, ऍडव्होकेट हर्षवर्धन नाथ भजन, माझं अकाउंट आहे, त्याला पण हे करा, सबस्क्राईब करून टाका गरीबाला. ओके, चला या इकडे. लेकर हसायले बघा गरीब म्हणल्यानंतर. खरंच आहे ना, गरीबच आहेत आपण. चला. 50
ओके 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 50 उत्तर आलेले लेकरांचं. आता तुमचं बघूया चला. काय म्हणले 25% ऑफ 25% कुणाचे 200चे. ओके किंवा किंवा काय म्हणलंय बघा इकडे काय म्हणले 200चे काय म्हणले बाळांनो 200चे 25%. टक्के म्हणले की मला काय करायचंय गप्पन 2 शून्य उडवायचे कुठले पण उडवा. आलं का लक्षात 2 शून्य उडवायचे. मग सर 25ला तर 2 शून्य नाहीत ना मग अरे 200ला आहेत ना राजा 200ला आहेत खटकन उडवले. आता कोण राहिले 25 आता कोण राहिले 2 25 दोन्ही 50 उत्तर होतं का रे बाळा होतं बी उत्तर होतं. किती जणांचं बी उत्तर आले बी उत्तर व्हेरी गुड. इथं बसलेल्या लेकरांचं बी उत्तर आले. बाकी त्यांचे कमेंट मला का दिसत नाहीयेत कमेंट करताय का तुम्ही ओके निमिषा निवेदिता दिव्या खुशी कृष्णा वैष्णवी कमेंट करताय का बाळांनो तुम्ही तुमचं उत्तर आलं नाही का समजलं असेल तर हो म्हणा बरं चला पटकन समजलं असेल तर हो म्हणा समजलं असेल तर हो म्हणा नाही तर डबल समजून सांगतो. चला आज शेवटचं लेक्चर घ्यायचं ठरवलंय मी पर्सेंटेज काही टेन्शन नाही. शेवटी एकदम पोलीस भरती पुढचा 1 तास फक्त पोलीस भरतीत आलेले प्रश्न. ओके इथं म्हणलं ना इकडे काहीच नाही. हातच्या काकणाला आरसा कशाला असं म्हणतो ना तसं पोलीस भरती पुस्तक आणले लगेच खट 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 प्रश्न समोर घेणार तुम्हीच उत्तर सोडवणार. नाही उत्तर आले तर तुम्ही म्हणता ते बस का चला ओके. पण कमेंटच येणार काय झाले कमेंटला काय झाले ओके 50 हा व्हेरी गुड आले. चला तुमच्या कमेंटच येणे गेले माझ्याकडे. चला पुढचा प्रश्न घेऊ का ओके चला घ्या बरं बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन घ्या तुमच्या आवडीचा प्रश्न. 150चे 150 चे व्हेरी गुड 10% किती किती आलं वा 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 संभाजीराजेचं झालं म्हणून ओके किती आलं बाई क्या बात आहे. आणि माझ्या लेकरांचं आलं का नाही माझ्या लेकरांचं आलं का नाही मी इकडे कमेंट वर जाऊन पाहतो बरं आता हे लेकरांचं आलं का नाही. ओके 15 म्हणण्यापेक्षा तुम्ही ऑप्शन सी म्हणायला पाहिजे तो बाळांनो ऑप्शन सी म्हणायला पाहिजे कारण ऑप्शनच लक्षात ठेवायचे आपल्याला काय लक्षात ठेवायचे ऑप्शनच लक्षात ठेवायचे येणाऱ्या काळात. ओके क्या बात आहे बहुत बढिया. मला किती आनंद झाला बघा बरं. फक्त 2 लेक्चर घेतले त्याच्या आधी पर्सेंटेजचे किती लेक्चर घेतले बाळा 2. चॅनलवर जाऊन बघत जर समजलं नसेल तर सगळं बेसिक चॅनलवर जाऊन बघायचं 100% उत्तर कळणार आणि पुढे झुकणार आहे डायरेक्ट पोलीस भरतीकडे. त्याच्यानंतर विचारले गेलेले सगळे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन PYQ सगळे पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पर्सेंटेज वरले घेणार दन लेकर सोडवणार. ओके चलो आता मी समजून सांगतो. मी काय म्हणलं होतं ज्यावेळेला असा प्रश्न येईल त्यावेळेला किती शून्य उडवायचे किती किती 2 कसे उडवायचे 2 गप्पन व्हेरी गुड. मग इथलं 1 शून्य उडवलं इथलं 1 शून्य उडवलं 15 1 15 विषय खलास. 15 कुठे रे बाळा डोळ्यानं बघ सी कुठं बघायचे सी मध्ये 15 आहे तर माझं उत्तर लिहिलं लॉक केलं विषय संपला. ज्यांचं आलंय त्यांनी इकडे लिहून ठेवा बरं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले असं लिहून ठेवा कारण सगळे प्रश्न झाल्यानंतर आपण चेक करूया सगळ्यात जास्त स्कोर कुणाचा झालाय त्याला सुद्धा आपल्याकडून एक चॉकलेट. चला तिसरा घ्या बरं तिसरा प्रश्न आता काय माहिले 80चे 50% तुम्ही म्हणता सर असं ते कसं लिहिले त्यांनी अरे टाईप करताना होत असते ते आपण नाहीच करत ते करणारी यंत्रणा वेगळी असते. चला 80चे 50% किती तर डोळे झाकून सांगतो ना अरे बाळा 80 हा किती का कशाला काटाकाटी करत बसलास 80 रुपयाचे 50% रुपये सांगितले तुला. हा व्हेरी गुड सी बर 3 नंबरचा पर्याय कोण आहे नाही बाळा तसं 3 नंबरचा पर्याय नसतं ABCD आहे ना तर ABCDच पर्याय असते. ओके बघा 80चे 50% म्हणजे किती बरोबर आहे. आता काय करायचे टक्के शब्द आला की गप्पन उडवायचे काय 2 शून्य कुठले उडवा ना सर मग इथलं 1 शून्य उडवलं इथलं 1 शून्य उडवलं शिल्लक काय राहिलं बाळा 8 आणि 5 8 गुणिले 5 8चा पाडा येते का येते सर 8 पंचे 40 तर उत्तरात आहे का 40 आहे सी संपला विषय तुझा विषय संपला. 100% तू जर आता पोलीस भरतीला उतरला ना तर आता उत्तर दे दुसऱ्या
तुझं वय जरी 4थीचं 5वीचं 6वीचं 7वीचं असलं तरी तुझी प्रॅक्टिस इतकी चांगली झाली की आज पोलीस भरतीचे उत्तर देऊ. कारण इथं समोर माझ्या लेकरं बसले ते पण उत्तर दिले. ओके चलो जाऊ का पुढं. चला पुढे जाऊ का. अरे कमेंट करत झाला म्हणजे मला लक्ष देते तिकडे बघून की पुढे जायचं का नाही, समजले का नाही. बरं कुणाला नाही समजलं त्यांनी कमेंट करा बरं. चला मला समजलं नाही सर समजून सांगा, मी पुन्हा समजून सांगतो. बाळा मी त्याच्यासाठीच उभा आहे नाही. चला बरं किती जणांना समजलं नाही. व्हेरी गुड. कोण गपकन. हा व्हेरी गुड. हा गपकन शब्दच आहे आपला बाळा. मार्क सुद्धा गपकन पडले पाहिजे. कसे गपकन पडले पाहिजे. हे नाद नाही, नादच करायचं नाही. कसा नादच करायचा नाही आपला. मी म्हणलं ना पुस्तक इथे समोर ठेवले डायरेक्ट पोलीस भरतीचे, विषय वेगळाच आहे सगळा. सर एक्झाम देऊ का सर. सर एक्झाम 100% द्यायची एक्झाम आणि काय नाही झालं द्यायला, द्यावाच लागणार आहे बाळा तुला एक्झाम. गपकन उडीच्या गपकन. व्हेरी गुड. समजायला सगळ्यांना. व्हेरी गुड. काही जण ओके समजलं सर. हा हर्ष. हर्ष म्हणते समजलं. खूप आनंद झाला बाळा मला तुला बोलून. खूप छान. झाला जवळपास सगळ्याला समजलंय. पण 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 बाळा मी आता सोप्यातून अवघडाकडे, अवघडातून पुन्हा अवघडाकडे, अवघडातून कठीणकडे, कठीणकडून महाकठीणकडे जाणार. तुला आजच्या लेक्चर मध्ये सोपे, मध्यम, अवघड आणि पोलीस भरतीचे प्रश्न चारही टप्प्यातले प्रश्न पाहिजेत. तरी सोडणार मला तुला गॅरंटी आहे. ओके 100% माझी लेकर सोडवणार कारण माझा कॉन्फिडन्स तेवढा आहे. आणि जर लेकरांनी सोडवले नाही तर उद्यापासून बंद करून टाकतो. बंद बंद बंद. ओके बघा चला चला घ्या बरं फटकन बघू कुणाला येते. एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत. किती आहेत रे बाबा 40. त्यापैकी 25% विद्यार्थी मुली आहेत. अरे बापरे 25% मुली आहेत. तर किती मुली आहेत, संख्या किती आहे मुली. चला आलेला प्रश्न आहे, येऊन गेलाय प्रश्न. हा चला घ्या बरं आता. 40 मध्ये 2 शून्य नाहीत. मग आता करायचं कसं. तर आता करायचं कसं. 40 मध्ये 2 शून्य नाही, कुणाला करता येईल का. काहीतरी उडवावंच लागेल. बरोबर आहे. मग आता करायचंय कसं. सर आता तुम्ही तर अवघड देऊन टाकलं सर. मग आता करायचंय कसं. चला समजून सांगू का. व्हेरी गुड. क्या बात आहे. काय स्पीडनं उत्तर येईल. अरे बाप किती 8 8 ए नाही ना बाळा, हे चुकलंय ना, गडबड झाली. हा सर थोडं ऑनलाईन लेक्चर चालू आहे माझं. हो 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 मेसेज टाकून द्या. चला चला बघा बरं. बऱ्याच लेकरांनी बी ऑप्शन दिले. आता मला टॅली करून द्या. चलो इधर आ जाओ आ जाओ आ जाओ आ जाओ. ओके एका वर्गात 40 मुली आहेत. त्या 40 विद्यार्थी आहेत. त्या 40 पैकी किती मुली आहेत 25. 40 पैकी किती आहेत 25% कोण आहेत मुली आहेत. काढायला कोण सांगितलंय मुलीच. काढायला पण कोण सांगितलंय मुली. मग आम्हाला 40च्या 25% काढायचे. 40च्या काय काढायचे. मग आता बघा 25% ऑफ 40. 25% ऑफ 40. मग आता एक शून्य कट करायला आहे, दुसरं शून्य कट करायला आहे का नाही. याचा अर्थ भागाकारात आहे शून्य, खाली एक शून्य. मग एक शून्य खाली ठेवून देऊ. एक शून्य खाली. बस थोडं समजून सांगतो आधी जाऊ दे. लेकर लहान लेकर मध्ये 25% म्हणजे 1/100. म्हणजे अपॉन 100%चा अर्थ काय होतं बाळांनो अपॉन 100. ऑफचा अर्थ गुणाकार 40. ओके इथलं शून्य कटलं, इथलं शून्य कटलं, एक काटलं आपण. दुसरं शून्य होतं का आपल्याकडे काटायला नाही. पण खाली 10 आहेत ना, म्हणजे खाली शून्य ठेवलंय आपण. खाली शून्य ठेवलंय. 25 चोक 100 भागिले हे शून्य आहेत ना खाली. राईट. आता इथलं एक शून्य कटलं, इथलं एक शून्य. आता आलं का लक्षात. हे हिडन ठेवायचं, हे झाकलेलं ठेवायचं, खाली ठेवून द्यायचे. 100 खाली ठेवून द्यायचे. समजले का सगळ्याला. समजले का. दुसरा ऑप्शन. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. समजलं का पण बाळांनो समजलं का. अरे बाबा समजलंय का. ओके समजलंय तर हो म्हणून जा ना मग. समजलं ना. ज्यांचं उत्तर योग्य आलंय त्यांनी 4 ला पण टिक करून ठेवा की आपलं 4 पण ऑप्शन आले. चौथा पण प्रश्न उत्तर बरोबर आले. चला पुढे जायचं का. पुढं जायचं का. जायचं पुढं. चला बघा बरं.
ऑनलाईन क्लास चालू आहे. चला बरं. हा किती आलं बाळा? एबीसी. व्हेरी गुड. बघू द्या, मला ट्राय करू द्या. आलं. क्या बात आहे. बहुत बढिया. बघा बरं, तिसरीच बसलेली लेकरं माझ्या समोर आहेत, त्यांचं उत्तर बरोबर आहे. तुमचं पण उत्तर बरोबर असणार आहे, मला 100% गॅरंटी. चला चला चला, मला कमेंट करा. सी. हो सर. मधुरा. मधुरा बेटा, ओके ओके, खूप छान. तुम्ही सांगितले गपकन, आम्ही केले पटकन, तुम्ही जेवण करा चटकन. ओके, व्हेरी गुड. सुंदर कविता झालेली आहे, काही हरकत नाही. कमेंट केली तरी सुंदर कविता झालेली. आता चटकन जेवण करत नाही, कारण जेवायला वेळ आहे बाळांनो. 10 वाजता तुम्ही पण जेवायला बसा, मी पण 10 वाजता जेवायला बसतो, किंवा मग तुम्ही 8च्या अगोदर जेवण करायचा. मी आता थोडं 10 वाजता जेवायला बसलो. ओके, ठीक आहे. तुम्ही अशी काळजी करायला ना, मला खूप आनंद वाटतोय. ठीक. ओके. कुणाल म्हणते माझे 4ला बरोबर आले, 4ला 4. ओके, ठीक आहे, बघून घेऊ. चला आता सांगतो ना समजून. काय म्हणले बाळा? काय म्हणले? 500चे 500 झाले प्रत्येक ठिकाणी रे बाबा टाईप करताना. ठीक आहे, जाऊ द्या, हो द्या. 500चे 20% किती? शून्य आलेत. शून्य आलेत. कसे उडवायचे? शून्य कसे उडवायचे? गपकन आहेत का? गपकन उडवायला शून्य? किती शून्य आहेत बघा? 1 2 उडवले. उडवले. चला, 1 शून्य घेतला खाली पटकन आणि उत्तर केलं झटकन. 5 गुणिले 2 10. किती आलं रे बाबा? 100. हे आलं उत्तर 100. क्लिअर? उत्तर किती आलं? 100. चला, मजा येईल का पोरांनो? चला चला, सोप्याकडून अवघडाकडे जायचंय आता. हा, एका परीक्षेत रोहन आला का? रोहन आला इथं. रोहन आलास का रे बाबा? बघ, एका परीक्षेत रोहनला 80 पैकी 60 गुण मिळाले. त्याची टक्केवारी किती? सोनपरी, रोहनला किती मार्क मिळालेत? 80 पैकी 60 गुण मिळालेत. 80 पैकी 60 गुण. ओके, मला वाटतं हे अशी टाईप घेतली नाही की आपण अशी टाईप घेतली का? 10. गपकन नाही उडत आहे. गपकन नाही उडवत आहेत. कोणते येले? त्याची टाईपच नाही घेतली मी. तशी टाईपच नाही घेतली. याच्या टक्केवारी इतकी किती, त्याच्या टक्केवारी तितके किती, त्यामुळे तुम्ही होणार आहेत कन्फ्यूज. पण तरी ठीक आहे, काही लेकरांना येते का उत्तर? मला चेक करू. येते का उत्तर? मला चेक करू द्या. नाही, तसं येत नाही ना. मग तसं गपकन कसं काप? 80ला नाही ना बाळा. 80ला आपल्याला 100% गृहीत धरावं लागते. 80ला काय करावं लागते आपल्याला? 100% गृहीत धरावं लागते. हा, 80ला 100% गृहीत धरावं लागते. नाही, हा प्रश्न घेतला नाही आपण. ओके, कारण टक्केवारी काढावं लागेल ना. टक्केवारी, कारण याच्यात आपल्याला बाळांनो टक्केवारी जावं लागते. टक्केवारी बरोबर आहे. म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे टक्केवारी? आपण नाही का माहिती? मला 600 मार्कापैकी 400 मार्क पडले. 600 पैकी. मग किती पैकी? 80 पैकी. 80 आले खाली. किती पडलेत? 60. आणि टक्केवारी म्हणल्यावर गुणिले 100. हे कटलं, हे कटलं, याचा झाला वरी गुणाकार. 60 गुणिले 10 भागिले 8 असं. तर त्याच्यामुळे त्याचे हेच उत्तर आपण उद्या करूया. ओके, कारण दुसरा टाईपचा प्रश्न आहे. आम्ही ती टाईपवर जाणारच नव्हतो आज, चुकून झालाय तो. हा, चला. 300च्या 300चे तर कसं काय चुकले तुमच्या माणसानं? चुकू दे ना बाबा, त्याच्यामुळे तू बघायलाच नाही. 300चे 15% आहेत का? गपकन उडवायला शून्य? मग सांगा. अरे बापरे, काय काय कमेंट येतात फास्ट. मला तर मीच परेशान झालो लेकरांनो. तुमच्या कमेंट वाचता वाचताच परेशान झालो मी. सी आलं. व्हेरी गुड. किती आले टिक करा ना. 7वं ज्याचं आलंय त्यानं टिक करा. 6वं ज्याचं आलंय त्यानं टिक करा. प्लीज मारा किंवा टिक करून ठेवा. आपलं कळलं पाहिजे ना आपल्याला. ओके बाळांनो, आपलं कळलं पाहिजे. आपलं सेल्फ इव्हॅल्युएशन झालं पाहिजे की आपल्याला कसं यायले. या शावराजे, चला बसा. शावराजे, जेवण झालंय का? हा, जमान जेवण करून येत. हा, शावराजे पण आलेले आमचे. चला,
300चे, हो बरोबर आहे. शौर्याचे तर रोजच बसतात क्लासला. 300चे 15%. टक्के म्हणल्यावर 2 उडवायचे, बरोबर आहे. काय शून्य कशी आहे गपकन. मग आहेत का 2 उडवायला? आहेत सर. 1 2 15 त्रिक 45. आहे का रे बाबा? उत्तर आहे का? आहे. सी सी उत्तर आलं. क्लिअर समजायला सगळ्याला? ओके. काही अडी अडचण नाही? ठीक. चला सगळ्यांनी काय करायचा, आपल्या स्टेटसला, पप्पाच्या स्टेटसला आपली क्लासची लिंक ठेवायचा. आपल्याला पैसे द्यायचे का क्लासला? ऑनलाईन क्लास आहे सगळ्यांसाठी. कसा आहे? मोफत. काही रुपया द्यायचा का कुणाला? नाही. मग सगळ्यांनी लिंक स्टेटसला ठेवायचा, म्हणजे पप्पाचं स्टेटस जे कुणी पाहिल कदाचित त्याच्या घरात जे लेकरू असेल त्याच्या कामाचं आपलं लेक्चर होऊन जाईल. लिहायचंय? बापरे, आता शौराजी लिहायला आता. शौराजीचं म्हणणं लिहू द्या. किती गोडी लागली लहान लेकराला. तुमचा वर्ग कोणता आहे? पहिली. शौराजी पहिलीचे. बघा बरं, पहिलीचे येऊन क्लासला जर बसत असतील तर सांगा बरं, क्लास कसा आहे नेमका, मास्तर कसा आहे नेमका? आता तुम्ही सांगा आता तुम्ही. मी काय आता बघतोच तुमच्याकडे. हो द्या आता. शौराजीचं लिहू तर आपण गप्पा मारूया. ओके बाळांनो, कसं आहे, उद्या परीक्षा आहे. हा, उद्या जागतिक महिला दिन आहे, परीक्षा पण आहे. आता परीक्षेची तयारी करायची. या आठवड्यात काय काय शिकवलंय तुम्ही बघून घ्या. ग्रुपवर सर आज लिंक टाकून देतील, कोणते कोणते व्हिडिओ येणार आहेत त्या व्हिडिओचा अभ्यास करा आणि उद्या परीक्षेला जॉईन व्हा. पहिल्यांदा तर सगळे ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जे ग्रुपमध्ये जॉईन नाही त्यांनी सरला लगेच मेसेज टाका की सर मुलांच्या ग्रुपमध्ये ऍड करा, नाही तर मुलींच्या ग्रुपमध्ये ऍड करा. आता इतकं नका लिहित बसू. हा चे पण तुम्ही एवढं लिहित बसू नका ना आता. थोडं वाचले पण आमचा क्लास डिले व्हायला ना. बरोबर आहे लेकरांनो? लेकरांना आता माझ्या उत्सुकता लागली की पुढे कोणतं शिकू देत सर, गणित कोणतं गणित घेतात है ना सर. मग ओके, मुले दाखवूच का बाळांनो तुम्हाला? हो ना, दाखवलंच पाहिजे. आता संभाजीराजे गेले तर माझ्यासाठी पाणी आणायला, त्यामुळे ते काही दिसणार नाही तुम्हाला. हा, ही आमची सोनपरी. बस सोनपरी खाली. हा, शाहूराजे. ओके, हे दोघं पण क्लासला येऊन बसतात. आता बृहद नाही आला, मिकी नाही आला. ओके सर, मला तुमच्याकडे क्लास लावायचा आहे. क्लास घेणार आहेत बाळा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण क्लास सुरू घेणारच आहेत, काही भ्यायचं काम नाही. ओके, तुम्ही टेन्शन घ्यायची गरज. हा, संभादादाला बघायचंय. हा, आमची संभाजीराजे. हाय करा. ओके, लेकरांची इच्छा होती आज हे लेकर बघायचे. तुम्ही पाहू शकतात की आज मी शर्टिंग वगैरे काही केलं नाही, कारण माझी तब्येत होती खराब. ओके, त्यामुळे आता मी तुमच्यामुळे आता कॅमेराचा सेट झाला. एक मिनिट, कॅमेरा सेट झालाय का बघू द्या आता. आज तसंच माझा अवतार पण तुम्हाला लक्षात येत असेल की आज काय झालंय की मी तसाच उठून क्लासला आलोय बाळांनो. चला गपकन भारी सर. ओके सर, मला तुमच्याकडे क्लास लावायचा. ओके, मला मेसेज करा बाळांनो. हे बघा, माझा नंबर टाकून देतो मी तुम्हाला. 84 21 85 66 08. कधीही तुम्हाला कामाला येईल. आणि दुसरा एक नंबर टाकून देतो, 91 75 65 66 08. हा कोर्ट आणि फक्त पोलीस स्टेशनच्या कामासाठी वापरायचा आहे. मी वकीलपणे तुम्हाला कधी गरज पडूच नाही तुम्हाला जिंदगीमध्ये गरज लेकरांनो, पण जर आता पडलीच गरज तर तुम्ही 100%. ओके, चला बरं, आता पटकन पुढचं देतो आता. चला शाहूराजे एवढं करीत बसायचं नाही, लिहायत बसायचं नाही, नुसतं उत्तर काढायचं. हा, तुम्ही उत्तर काढा, इतकं लिहायला वेळ नाही तुमच्याकडे. हा हा, एवढं लिहून घ्यायचं. हा, तुम्ही ABCD एवढं लिहून घ्यायचं. हा, चला. एका शाळेत 200 विद्यार्थी आहेत. काय म्हणले रे बाळा? 200 विद्यार्थी आहेत. आलं? व्हेरी गुड. किती आलं बाळा? ओके, व्हेरी गुड. क्या बात आहे. अरे बापरे, सर परीक्षा किती वाजता आहे? सर तुम्ही शिकवता, तुमचा ऍड्रेस सांगा. ओके, पाथरीमध्ये राहतो बाळा मी, पाथरीमध्ये. तुम्ही कुठे राहता कमेंट करा मला, किंवा त्या नंबरवर कमेंट करा. ओके, सी आले. सी, व्हेरी गुड. अरे लेकरांनो, शिंदे, त्याचबरोबर श्रुती,
असं उत्तर नाही द्यायचं बाळा. 60 हे उत्तर नाही द्यायचे तुम्हाला. सी उत्तर द्यायचे तुम्हाला. ऑप्शन सांगायचे तुम्हाला मला. सी आलं. व्हेरी गुड. सौराजीचं पण आले. एका शाळेत 200 विद्यार्थी आहेत. काय म्हणले? 200 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 30% विद्यार्थी खेळात भाग घेतात. असतात ना काही काही लेकर असतात की खेळात भागच घेत नाहीत. ते मठ्ठच बसलेले असतात. बसलेले असतात. मग सर म्हणते चलो बच्चो खेळणे के लिए, खेळाचा तास आहे चला. काही जण उत्साह असतात एकदम ग्राउंडवर पळत पळत जातात. पण काही लेकर बसते त्याला पुळ वाटत नाही. जाड असते जाग्यावर थंड बसू. त्यांना आराम आवडते. आराम. पळापळी नको, खेळ नको. पण लेकरांनो जीवनामध्ये मैदानी खेळ खूप महत्वाचा आहे. क्रिकेट खेळा, व्हॉलीबॉल खेळा, खो खो खेळा, कबड्डी खेळा, लंगडी खेळा, पण ग्राउंडवरचे खेळ खेळा. ह्या मोबाईल मध्ये खेळ खेळू नका. यांना आयुष्य बर्बाद होते. आणि तुम्ही जर ग्राउंडवर खेळ खेळले तर तुमच्या शरीराच्या सगळ्या क्रिया हालचाली व्यवस्थित होतात. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचयाच्या क्रिया सुद्धा व्यवस्थित होतात. येणाऱ्या काळात तुम्हाला करावंच लागणार आहे. ओके. तुम्ही जर खेळत असला तर हो म्हणा मला. चला 200 पैकी 30% विद्यार्थी खेळात भाग घेतात. तर ते म्हणले किती विद्यार्थी खेळ खेळतात, खेळात भाग घेतात? 30%. 200चे 30% विद्यार्थी. चला आता 200 ते 30%. शावराचे 2 शून्य उडवायचे. कसे उडवायचे? गपकन. आहेत का उडवायला शून्य? आहेत सर. इकडे एक उडवा, इकडे एक उडवा. उडवलं का? इथं किती राहिले? 20 आणि इथं किती राहिलं? 3. 20 गुणिले 3 किती आलं रे बाळा? 60. म्हणजे एका शाळेतले फक्त 60 विद्यार्थी खेळायलेत. मग किती विद्यार्थी खेळणार ते सांगा बरं आता. किती विद्यार्थी खेळणार सांगा? हा 140 विद्यार्थी खेळणार. त्यांनी खेळ खेळले पाहिजे. ओके. तुमच्या सरला सांगा की सर 100% खेळाचा 1 तास आमच्यासाठी ठेवा. ग्राउंडवर जाण्याचा 1 तास ठेवा. ओके. जर मोबाईलवरच खेळ खेळत बसलो तर डोळ्याचे आजार होतात. विजन रिलेटेड प्रॉब्लेम डिफेक्ट होतात आणि मग समस्या होते. आपल्याला चष्मा लवकर लागतो. आपलं जे रेटिना आहे ते पण खराब होतं. आपलं जे प्युपिल आहे, बुबळ आहे ते पण खराब होतं. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय की खेळ ग्रामीण भागात तर 100% खेळतात खेळ. ओके. शहरात खेळत नाही. चला हा हे झाला प्रश्न. चला हे बघा बरं आता काय माहिती प्रश्न. 250 चे 40% किती? चला 250 चे 40%. ओके. माझा विद्यार्थी पाहिलाय त्याला पण आता एक कमेंट करतो. लाईव्ह क्लासला जॉईन व्हावे बाळा. पोलीस भरतीत विचारले गेलेले प्रश्न घेत आहे. दुसरं आलं काय म्हणले? 250 चे बेटा पोलीस भरतीला आलेले प्रश्न घ्यायलो पर्सेंटेजचे जॉईन व्हा. हा आलं. अरे बापरे. चला बरं बघा काय म्हणले. 250 चे 40%. 2 शून्य उडवायचे. किती उडवायचे? 2. कसे उडवायचे? चला आहेत का? इकडे एक उडव, इकडे एक उडव. उडवले. आता शिल्लक राहिले 25. शिल्लक राहिले 4. 25 गुणिले 4. सर मला 25 चा पाडा येत नाही. मग 4 चा पाडा येते ना. मग 4 च्या पाड्यानं 25 ला गुणणार. सोपं कर ना काही पण. ओके. जिथं आपल्याकडे पर्याय नसतात तिथं पर्याय निर्माण करायचे लेकरांनो. मला हेच नाही, मला तेच नाही, रडत बसायचं नाही. ओके. आणि आई वडिलाला बिलकुल हट्ट करायचा नाही. तुमचा या पृथ्वी तलावर मनुष्य प्राण्यामध्ये जन्म झाला हेच तुमच्यासाठी लकी आहे. आलं लक्षात? यू आर द लकी की तुम्ही पृथ्वीवर मनुष्य प्राणी म्हणून जन्म घेतलाय. म्हणून याच्यामध्ये आई वडिलाचे खूप मोठे उपकार आहेत. म्हणून ती कशी परिस्थिती असते आई वडिलाला बिलकुल आपण चिडायचं नाही. हीच वस्तू पाहिजे होती, तीच वस्तू पाहिजे होती, दप्तरच पाहिजे होतं, मला कंपासच पाहिजे. तुम्ही मला सांगा, बिनधास्त मला सांगा, परीक्षेमध्ये चांगले मार्क घ्या, तुम्हाला दप्तर कंपास काय पाहिजे ते सगळं भेटून जाईल. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 25 गुणिले 4 100. उत्तर 100 कुठे? सी मध्ये. आता खटकन याला टिक करायचं झालं. ओके. हे जर आलं असेल तर 9 नंबरला टिक करून टाका. चला क्लिअर. नाही नाही 24 नाही टाकायचं. बरोबर बघायचं बाळा. नजर हटी दुर्घटना घटी. नजर हटी दुर्घटना घटी. आणि मग एका मार्काने आपल्याला तो रिझल्ट.
चला, नाही साहेबराज हे नंतर लिहायचा. हा, फक्त बघायचं उत्तर काढायचं तुम्हाला लिहून नाही घ्यायचं. हा, एका परीक्षेत 100 पैकी 85 गुण मिळाले तर टक्केवारी किती? 100 पैकी 85 गुण मिळाले. हा, सी. क्या बात आहे, व्हेरी गुड. तुम्ही बघा ते शाहूराजे माझा इतकुसा मुलगा आहे, तो पण म्हणतोय सी उत्तर आहे त्याचं. क्या बात आहे, कसले हुशार झालेत लेकर. खरंच हुशार झाले ना आपल्या क्लासमुळे लेकर. निलेश बाळा, मला तुम्ही काय करा कवळे, तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअप मध्ये मेसेज करा. आता इथं नको आपल्याला ह्या मेसेज, ओके? किंवा फोन करा नंतर क्लास संपल्यानंतर, आपण बोलूया या विषयावर. चला, काय म्हणले? 100चे कशाचे? 100चे किती म्हणले? 85% गुण काढा. म्हणजे 85% काढायचे ना. उडवायला आहे का 2? आहे ना सर, 2 गपकन शून्य उडवले. किती राहिले? 85. 85 एक 85. कुणाला पण येते उत्तर. मग हा उत्तर आलं सी. काय अडचण होती कायची? नाही. आला असलं तर चला लगेच इकडे लिहून टाका. 10 नंबरला टिक करून टाका की माझं 10 बरोबर आले. ओके, चला. काळा ऋषिकेश, ओके. कोण मायले? वागा, असं बोललं नाही पाहिजे, तसं एकमेकाला बोललं नाही पाहिजे. उरफाट्या हाताने हानीन तुला. कशाने हानीन? उरफाट्या कॅमेरावर हानीन तुला. पण असं कशा हानीन? कॅमेरावर हानीन. मोबाईल मधून तो हात बाहेर निघला पाहिजे. ओके, मोबाईल मधून हात बाहेर गारवा बसला पाहिजे उरफाट्या हाताने. आलं का लक्षात? चला या इकडे. हो बेटा, तुझ्या पप्पाचा नंबर आहे, काही टेन्शन घेऊ नको. हा, चला या बरं, फटकन घ्या. 120चे कसं चुकवलं बाबा सगळ्या ठिकाणी? 120चे 25%. काय म्हणले? 120चे. अरे यार सर, आता गप्पन उडवायला शून्य तर नाही दिलं ना, आता करता काय? हा, हिडन आहे, खाली एक शून्य असते. काल बघितला होता ना मगाशी, एक लपून बसलाय, मग एक शून्य येतात, एक खाली लपून बसलाय. सी. बर, बघू. बघू बाळा, बघा माझा मुलगा पहिलीला आहे शाहूराजे, ते उत्तरच द्यायला सी. शाहूराजेला भेटणारे चॉकलेट जर उत्तर बरोबर आलं तर. व्हेरी गुड. सर तुम्ही सगळे उत्तर सी टाक. बाळा हे मी बनवत नाही, ही पीपीटी मी बनवत नाही. हे प्रेझेंटेशन दुसऱ्याने बनवलेलं असतं, फक्त मला इथं आलं की त्याला एक्सप्लेन करायचं असते. ओके, चला. 120चे 25% किती माहिती बघा. 2 मिनिटं. इकडे. का? कारण याला काय नाही, 2 शून्य गपकन उडवायला नाही. बघा, 120 चे म्हणजे गुणाकार, 25% म्हणजे अपॉन 100 भागिले अपॉन 100. तर 1 शून्य हे उडवायला, 1 हे उडवायला. बरोबर आहे. आता वरी काय राहिलं? 25 गुणिले 12. बरोबर आहे. 12 गुणिले 25 भागिले खाली किती राहिलं? 10. खाली किती राहिलं? 10. 25 दोन्ही बघा, आता 12 ला गुणायचं आपल्याला 25 न. बघा, येत नसेल तर सरळ मांडणी करून टाकायची. ओके, 25 दोन्ही. गडबड करायची नाही. अति घाई काय म्हणे? संकटात नाही. मग चुकते अति घाई केली की, गडबड करायची नाही. 25 दोन्ही 50 ला शून्य, हातचे आले 5. 25 एक 25. 25 आणि 5 32. 25 आणि 5 कशाला 32? 25 आणि 5 30. 30. तुम्ही बी 32 हो म्हणायला, तसं म्हणलं नाही पाहिजे नंदी बैल. 300 भागिले 10. आता एक कटलं. उत्तर किती आलं बाळा? सी, 30. आलं का उत्तर? व्हेरी गुड. नाही समजलं सर? नाही, शुद्ध हुशार झाले सर तुमचे कोचिंग क्लास. ओके, समजलं नाही? समजून सांगतो, टेन्शन नाही. चला, समजलं नाही? समजून सांगतो, काही टेन्शन नाही. ऍक्च्युली माझा पण घसा घेऊन आहे. तो कोणत्या दिवशी मी थंड आईस्क्रीम खाल्ली. चला घसा. चला, नाही समजलं माहिती पोर विषय का मग बाळा? हो समजलं. तुम्हाला जर समजलं नाही म्हणल्यावर मग हसत हसत जातात का? नाही, शक्यच नाही. त्यात तुमच्यासाठीच काही पण. चला या वापस. सर काय म्हणले?
120 चे 25%. गपकन 2 शून्य उडवायचे. किती शून्य उडवायचे? गपकन किती? 2. पण 2 आहेत का? नाही. मग अशा वेळेला काय करायचं? 1 शून्य उडवायचं. उडवलं, दोघाचा करायचा गुणाकार 12 गुणिले 25 केला आणि मग ते जे शून्य आपण उडवलं नव्हतं, 1 शून्य उडवलं नव्हतं, ते लिहायचं अपॉन मध्ये 10. लिहिलं का? ते शून्य लिहिलं का खाली? ओके. भागाकारात छेदात लिहिलं का? ओके. लिहून ठेवायचं शून्य. तर काऊन लिहून ठेवलं शून्य? अरे बाबा, ते गपकन जे 2 उडवायचे होते, माझ्याकडे एकच होता, मग एक कुठ टाकू, मग एक खाली टाकून दे ना. एक उडवलं शून्य आणि एक शून्यच नव्हतं ना, तर तू डोळे झाकून खाली टाकून दे, उत्तर येणार म्हणजे येणार. ओके. मग याचा गुणाकार केला, हे आला 300, याला 300, खाली शून्य आहेच, मग हे खालचं शून्य वरचं शून्य काटाकाटीमध्ये उडवायचं. आता किती उरलं उत्तर? समजलं का? मग आता माझं झालं, आता तुझं. कळलं? ओके. चला या जागेवर बरं आता. ओके. काळजी घ्या सर. घेतो हा. एवढी काळजी तुम्ही नका करू. माझ्या कशाची काळजी घेतो, नाही तर बायको बघायची, द्यायची झपकी मला. चला या बरं इकडे. एका दुकानात वस्तू विकल्या गेल्या तर किती वस्तू विकल्या गेल्या? 10%. हा हा. सी. बाबा 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 बाबा, इथं बसल्या बसल्या लेकर उत्तर सांगायले बाबा. काय फास्ट लिहायले बाबा. नाही नाही, अंदाजे कसं ते उत्तर काढायला ना, अंदाजे कसं त्याचं? चला काय म्हणले? एका दुकानात किती वस्तू आहेत? किती वस्तू आहेत रे वागांनो? सर्व दुकानात 400 वस्तू आहेत. दुकान लहान दिसले रे, खेड्याचं दुकान आहे ते. गावाकडे दादा तिकडे जाऊन वाऱ्याकडे जाऊन एक आपल्या गावातलं छोटं दुकान आहे. ओके. चला छोटं गाव आहे हे. आपलं अमेरिका वगैरे, अमेरिका, इंग्लंड, रशिया, आता युद्ध चालू आहे. आपल्या इकडे तर मोठमोठे आहेत ना शहर आहेत आपल्याकडे. पोहे, टाकळी, रेणापूर, बांदवडा, केरडा, आंतरराष्ट्रीय स्तरावर 400 वस्तू आहेत. किती वस्तू आहेत? 400. त्यापैकी किती वस्तूचं काढायचंय मला? 400 चे 10%. 2 शून्य उडवायचे बाळा गपकन. आहेत का शून्य? तर आहेत ना, डोळे झाकून येत ना सर. 1 कटलं, 2 कटलं, 40. 1 किती वस्तू रे बाबा? शावराजी म्हणलेच होते सी. 100% उत्तर आलं. हा, सर्व प्रश्नांची उत्तर सी येतात, त्यामुळे लेकर. बरं 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 बरं. आता काय करतो? जादू छू. चला घ्या बरं आता. 480 चे काय म्हणले? काय म्हणले? 480 चे 25%. आबा बाबा सर, 25% दिलंय, पण आता सर इथं 2 शून्य नाही, तर एक कुठं टाकायचंय? खाली. एक कुठं टाकायचं? डोळे झाकून. चला घ्या बरं. उत्तर का? बघू आता काय येते उत्तर. चला घ्या बरं, करा कमेंट करा. व्हेरी गुड. सी सी सी. अरे बाप रे. आले की उत्तर लेकरांचं. ओके. कोणतरी म्हणते सर लाईव्ह क्लास मध्ये मजा येत आहे. ओके ओके. मास्तरीचा नाचा नाही तुमचा, गणित करायला आहे. फक्त तुम्हाला सोडता येईल म्हणून मजा येईल. ओके. आणि मला असा डान्स येत नाही. मी लग्नात पण नाचलो नव्हतो, माझ्या स्वतःच्या लग्नात नाचलो, दुसऱ्याच्या कशाला नाचू. चला 480 चे 25%. किती रे? 480 चे 25%. अरे तसं एकमेकाला बोलू नका. मी काय सांगितलं तुम्हाला? चला 2 शून्य उडवायचे. 2 शून्य आहेत का? कोण पण इकडे बघ, 2 शून्य आहेत का? 2 शून्य नाही आहेत बाळा माझ्याकडे, नाही. बरोबर आहे. मग काय करायचं? 1 शून्य उडवायचे. उडवलं 1 शून्य, उडवलं. 48 गुणिले 25. बरोबर आहे. मग ते शून्य पुढे टाकले, खाली 1 शिल्लक राहिलेलं भागाकारामध्ये केले. भागाकारात टाकले. ओके. आता बघा 48 ला गुणायचे मला 25. 25 चा पाडा येते का मला? येत असेल तर म्हणायचं, नसेल येत मग थोडं अवघड आहे, तुम्हाला 5 न जावं लागेल लहान लेकरांना. ओके. पण मी काय म्हणलो होतो लेकरांनो, हे गणित जर पक्क करायचं असेल तर गणितामध्ये एकच
जादू आहे आणि ती जादू म्हणजे 30 पर्यंत पाडे मुखपाठ पाहिजे असे खट 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 30 पर्यंत. ओके, तुम्ही करणार आहेत मला माहिती आहे. आता उद्यापासून आपण काय करू, 13चा पाडा करू. 12चा तर पाठ झालाय सगळ्यांना, बरोबर आहे. 13च्या पाड्यापासून पासून जाऊ आपण सगळेजण, ठीक आहे. हा चला. 25 8 200 वरी झाले 20 खाली गेला 0, विषय खलास. 25 चोक 100, 25 चोक हा 25 चोक 25 दोन्ही 50, 25 त्रिक हा 25 चोक 100, 25 आणि 25 50, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 100 आणि ही 20 120. लेकर कन्फ्युज झाली होती जरा. 1200 भागिले 10 हे कटलं हे कटलं, काय राहिलं रे वागा, काय राहिले सी 120. पुन्हा लेकर म्हणते सर सगळ्याचे उत्तर सी टाकल्यामुळे सगळे लेकर करायले, असं नाही. नसेल तर स्क्रीनशॉट घ्या, चला स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. चला लिहिलं नसेल तर, हा नसेल तर हा ज्याचं उत्तर आलंय त्यांनी टिक करा 13 नंबरला. ज्याचं नाही आलं त्यांना फुली मारावी. हे इमानदारीने करा. चला आपल्या इमानदारी, आला असेल तर करा, नसेल तर फुली मारा. ओके चला चला बरं पुढं चला पटकन. इथं बसलेले लेकर माहिले सर पटापट द्या पटापट द्या, खूप प्रश्न राहिले. पुन्हा चला. अरे ऋषिकेश जेवण ओके. टेस्टचा टाइम सायंकाळी ना बाळा, उद्या सायंकाळी 8ला घेऊ टेस्ट आणि 9ला क्लास जॉईन करू. 360चा 15%. ओके सी बरं बघू ना. आलं म्हणले हो सी, लेकर उत्तर आलं माहिले सी. तुम्ही उत्तर कमेंट करायला की सी आलं म्हणून. बघू बरं चला 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 बघू आता खरंच लेकर म्हणायचं ते एवढं सी आलंय तर एकदा चेक करू. पटपट लिहिता येणार बाळा, तुला काही अडचण नाही. मी सगळं देतो तुला घरी लिहायला. तुला फक्त ऑप्शन लिहायचे. सी बर 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 चला आलेले दिसायले सगळ्या लेकरात आलेले दिसायले. सी उत्तर आलेले दिसाय बघा. हा शौराजी बघायचं. 360 चे किती टक्के म्हणले बाळा, 15%. गपकन 2 शून्य उडवायला शून्य आहेत का माझ्याकडे, शून्य आहेत का नाही. पण एक शून्य मी एक शून्य उडवलं, मग आता माझ्याकडे शिल्लक राहिलं 36 गुणिले 15. मग ते शून्य कुठं टाकलं उरलेलं खाली. ओके आता 36 ना गुणा 15 सकी 90, 36 गुणिले 15 15 सकी 90 ला शून्य हात आले 9 15 त्रिक 45 15 त्रिक 45 46 47 48 49 50 51 52 53 54. क्लिअर. आता बघा 540 भागिले 10 हे कटलं हे कटलं, किती राहिलं रे वागा 54. मग सी उत्तर आहे. ओके लेकर माहिले सर तुम्ही तेच कसे दिले. एक मिनिट हा राहुल बोल ना बेटा. अरे लाईव्ह चालू आहे. हो हो एकदा बघ बरं काही त्याच्यात करेक्शन वगैरे असले तर. हो येस पा माझा विद्यार्थी, हा माझा विद्यार्थी स्वतः आर्मी मध्ये लागला होता, त्याचा फोन आलाय मला आणि त्याला माहित नव्हतं मी क्लास घ्यायलो म्हणून. आता आम्हाला दुसऱ्या विषयावर बोलायचं थोडंसं, आणि ते सुद्धा शिक्षक आहेत, क्लास घेतात खूप सुंदर. त्यांचा पण पुण्याला तिथं 30 बघा. एका वर्गात 80 विद्यार्थी आहेत. काय म्हणले, एका वर्गात किती विद्यार्थी आहेत, 80 विद्यार्थी आहेत. त्या 80 विद्यार्थ्यांपैकी एका वर्गात किती आहेत म्हणले, 80 विद्यार्थी. त्या 80 विद्यार्थ्यांपैकी 35 विद्यार्थी मुली आहेत. तर मुली किती म्हणले, किती विद्यार्थी एकूण 80. 80 चे किती टक्के मुली आहेत, 35%. तर मग तुम्ही काढा बरं 80 चे 35%. तर गपकन शून्य उडवायला आहे का दादा शून्य आपल्याकडे नाही, पण एक शून्य गपकन उडवू शकतो. गपकन एक शून्य उडवलं, शिल्लक काय राहिलं 8 गुणिले 35 भागिले ते जे गपकन उडवलं नव्हतं शून्य, एक शिल्लक होतं शून्य, ते टाकलं आपण खाली. बरोबर आहे. आता करा 35 ला गुणा कुणी 8 न 8चा पाडा येते आपल्याला. ओके 8 पंचे
40 ला 0 हातचे आले 4, 8 त्रिक 24, 24 आणि 4 28. किती आलं 280 भागिले 10. हे शून्य उडालं, पटकन उतरल्या 28. सगळे म्हणू लागले सर सी 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 नाही, आता बीबी बीबी, आता बीबी सी सी नाही. ओके, किती जणांचं उत्तर आलं? आलं असेल तर 15ला टिक करा, आलं नसेल तर 15ला फुली मारा. विषय खलास. काही अडी अडचण? मला वाटते काही अडी अडचण नाही. तर माझा विद्यार्थी जॉईन झालाय का नाही की मला? ओके सर तुम्हीच कंटिन्यू करा. ओके बाळा तुझं म्हणणं की मीच कंटिन्यू करू? ओके 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 ठीक ठीक करतो हा. ठीक. ओके चला पुढचा प्रश्न कर. चला मी तुम्हाला शब्द दिला होता की आजचं लेक्चर एकदम सोपं, मीडियम, हार्ड आणि डायरेक्ट पोलीस भरती हे सगळ्याला कम्प्लीट करणार आहे. त्याच्यासाठी मी पोलीस भरतीचे पुस्तकं सुद्धा ठेवलेले आहेत. काहीही सांगायचं नाही, मनानं घ्यायचं नाही, गप्पा मारायच्या नाही. हे बघा या पुस्तकातून चालू आहे. पुस्तकाचं नाव आहे हे बघा, हे पुस्तक काय म्हणलंय? वर्दीचा राजमार्ग, विठ्ठल बडे सरचं पुस्तक आहे. ओके तू म्हणता काय प्रमोशन करायला का त्याच्या पुस्तकाचं? नाही, पण मला आवडले ते पुस्तक. दुसरं पुस्तक पण आहे हे बघा पोलीस भरतीचं, हे पण आवडले. आणि या पोलीस भरतीच्या प्रश्न पुस्तकामधून ते सगळे घेतलेले हे प्रश्न आहेत. कोणत्या वर्षी कोणता प्रश्न विचारला ते पण पुढे घेणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. चला बरं 500चे 6 झाले बाळा इथं प्रत्येक वेळेला. 500चे 12% किती आहेत? चला 500चे 12%. हॅलो ओके चला पहिल्यांदा तर दणक्यामध्ये लाईक करा बरं. चला 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 गरीबी अवघड आहे. फटकन दणक्यात लाईक करा. उगा तुम्ही बघायला लागले तर एवढे विद्यार्थी तर लाईकच कस काय कमी पडलेत आज? हा फाट 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 लाईक करा. लाईक कळते कुठं करायचे? हा सांग बाळा. ABCD सांग. सी बी. बर 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 बसा बसा खालीच बसा ना तुम्ही. हा बी उत्तर दिलं शाहूराजेने, सोनपरीनं बी. हा संभाजी राजेनं पण दिले बी. काय बात आहे, सगळ्याच बी बी उत्तर यायला लागले. व्हेरी गुड. चला ठीक आहे. चला सोडून सांगू का? पण पहिल्यांदा लाईक करा ना वागा हो. हा तुम्ही चॅनलवर आला, तुम्हाला समजायले ना आजचं लेक्चर समजायले? ओके ज्यांना आजचं लेक्चर समजायले त्यांनी लगेच लाईक करा मस्तपैकी. ओके बापरे टॉप फॅनची यादी दाखवायली बरं का. टॉप फॅनची हे काय तर टॉप फॅनची यादी दाखवायली याच्यामध्ये. त्याच्यामुळं सगळ्यांनी काय करा, फटाफट फटाफट लाईक करा 2 सेकंदामध्ये. चला 500चे 12%. 2 शून्य उडवायचे टक्के आहेत. 2 शून्य दिलेले आहेत. गपकन उडवायला काही चान्स नाही. खटकन उडून टाकले 2 शून्य कसे गपकन. 12 पंचे 60. काय अवघड होतं का उत्तर? चला 60 कुठे? बी मध्ये. चला विषय क्लोज. समजलं शौर्यादे? चला ठीक आहे. आता पुढे चला बरं फटकन. चला आता कसं आहे, आणखी खूप प्रश्न राहिलेत. मला आता काय करायचंय, पटपट पटपट अवघडाकडे जायचंय. एका शाळेत 600 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 20% विद्यार्थी क्रिकेट खेळतात. क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती? अरे बापरे विचारलेला प्रश्न सांगा बरं आता. हा किती विद्यार्थी क्रिकेट खेळायले? क्रिकेट खेळलं पाहिजे बरं का, मैदानी खेळ आहे. क्रिकेट बघितलं नाही पाहिजे. हा 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 सी. बापरे बघू आता. सी म्हणणार होता. व्हेरी गुड. बघू आता किती जणांचं सी उत्तर येते. चला तुमच्यामध्ये आता एक आदर्श म्हणते सर जयवर्धन सर येणार आहेत का? येतील बेटा. चला बरं जमायले का? चला समजून सांगू. वर्गात विद्यार्थी आहेत 600. किती विद्यार्थी आहेत वर्गात? 600 पैकी किती टक्के खेळायलेत? 20%. मग 600चे 20% किती विद्यार्थी व्हायले ते काय सांगितले? जे खेळायले तेच विद्यार्थी काय सांगितले? जे क्रिकेट खेळायले. बरोबर आहे, मैदानावर जे क्रिकेट खेळायले. मी तुम्हाला म्हणलं ना क्रिकेट खेळलं पाहिजे, मैदानी खेळ खेळले पाहिजेत, कबड्डी खेळलं पाहिजे, पण लुडो नाही खेळला पाहिजे है ना. ते काय आलं फायरचं काय ते गेम तो बंद झाला वाटतंय. हा फ्री फायर ते नाही खेळला पाहिजे. ते गाड्यांचा कोणता गेम आहे ते मोबाईलवर खेळता तुम्ही, ते गेम खेळला नाही पाहिजे. पण त्यासाठी सायकलिंग केली पाहिजे. आपण मस्तपैकी झाडावर चढलं पाहिजे, झाडावर उतरलं पाहिजे, पद्धतशीर ही खेळ खेळले पाहिजे. ओके 600चे 20%. 2 शून्य उडवायचे बाळा. 2 शून्य उडवायला चान्स आहे तुला. खटकन 2 शून्य उडवले. 60 हे उत्तर इथं. 60 गुणिले 2 120 आहे का उत्तर? आहे सर सी. तर हे सी
उत्तर होतं तुझं. कळलं? क्लिअर सगळ्यांना? चला आता पुढे चला बरं फटकन. लय प्रश्न राहिले बाबा. आणखीन लेक्चर संपायच्या आधी मला पोलीस भरतीचे सगळे प्रश्न घ्यायचे उरलेले. चला 750 चे 8%. बाबा 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 2 शून्य आहेत का? चला म्हण 750 चे 8% आहेत का? 2 शून्य आहेत 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 सर आहेत. आता उलट सोपं झालं सर आम्हाला. चला चला सांगा उत्तर सांगा. व्हेरी गुड. पबजी फ्री फायर लुडो हे खेळायचं नाही. खूप छान. हा शावराजी तुम्हाला एवढंच लिहायचं फक्त एवढं आणि याचं उत्तर काढायचं. हा मग तुमचा वर्ग लहान आहे राजे. हा घराच्या पत्र्यावर गेलं पाहिजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुझा आणि वागा काय कर माहितीये का? मी म्हणालो खेळले नाही पाहिजे कोणते पबजी हे ते काय लिहिलंय घराच्या पत्र्यावर गेले पाहिजे. बिलकुल जाय वागा तू घराच्या पत्र्यावर. 12-1 वाजता कडक ऊन पडते ना तर बिना चपलीचं पॅन्ट घालू नको चड्डीवर जाय आणि मस्त लोळ त्या घराच्या पत्र्यावर. मग तुला कळते मस्त मजा येते. ते सगळं आहे ना पृष्ठभाग मस्त शेकून निघते तुझा. चल 750 चे 8%. काय म्हणले मी? 750 चे 8%. 2 शून्य उडवायला आहेत का माझ्याकडे? नाही. पण 1 शून्य उडवून टाकायचं. सोनपरी पुन्हा काय करायचंय? 75 गुणिले 8 भागिले 10. मग 75 गुणिले 8 भागिले 10 18. तर याचं आता उत्तर काय येणार? चला सर 8चा पाडा येते आम्हाला 75चा येत नाही. ओके 8 पंचे 40 ला 0 हातच्या आले 4 8 साठी 56 56 आणि 4 60. हे झालं बाळा 600. 600 आणि खाली राहिलेले भागाकारातले 10 जशाला तसे गपकन हे 2 शून्य उडवले. उत्तर आलं बाळा तुझं 60. कुठे? बी. आलंय का? आलं असलं तर 18 नंबर लिह इकडं फटकन आणि त्याला टिक करून टाक. पुन्हा नंतर तुला काउंट करायला सोपं. ओके. इंस्टाग्राम बघितलं पाहिजे असं लिहायला ते. हा इंस्टाग्राम बघ बाळा तू. इंस्टाग्राम बघ सगळं सगळं दुनिया बघून घे. तू सगळी दुनिया बघून घे. पप्पाचं जेवढं 1.5 जीबीचं 2 जीबीचं डाटा आहे ना टोटल समाप्त करून टाक बाळा. समाप्त टोटल. ह्याच्यातच करिअर आहे. मोठे अधिकारी बघितले का? मोठमोठे अधिकारी झालेले लोक मोठमोठे नेते झालेले ते इंस्टाग्राम हे ते बघत बसतात का? नाही. जिंदगीत मोठं बनायचं असेल आईवडिलांचं स्वप्न मोठं करायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागते. दुसरं काही जमत नाही. एका मित्रांना मेसेज केलाय आवरा लवकर. नाही आता आवरा ना. आता पोरांचं बी राहिले आणि मेन म्हणजे माझ्या ठोकळ्यातले राहिले पोलीस भरतीचे प्रश्न घ्यायचे आणखी. चला या बरं आता इकडे. चला घ्या बरं पटकन. एका परीक्षेत 200 गुणापैकी 150 गुण मिळाले. बाप तर टक्केवारी किती? हे शिकवलंच नाही मी तुम्हाला. खरं तर टक्केवारी शिकवली नाही. ओके टक्केवारी शिकवली नाही. मग याला काय करावं लागतंय बाळा? 200 पैकी मग 200 खाली लिहा त्यापैकी 150 लिहा गुणिले 100 लिहा. असा कुठा नाही पण आपण टक्केवारी शिकवली नाही. आपण पुढे जाऊया डायरेक्ट. ओके चलो. मैंने आपको कहा था. काय म्हणलं होतं? काय म्हणलं होतं? शब्द दिला होता तुम्हाला. आता माझा विद्यार्थी जर याच्यामध्ये असतील ते पण सर आहेत. सर असतील तर सर बघा आता हे प्रश्न बघा. ओके हा आलं. व्हेरी गुड. हा सी का? बरं बरं बघू आता. शावराजीचं म्हणणं सी आहे. मग आता एवढंच लिहायचं बाळा तुला. ए बी सी डी एवढंच लिहायचं. लिहा लिहा निरागस लेकरू लहान पहिलीला त्याला वाटायला पप्पा पटापट मुडून टाकायले. चला आता सोडवायचं कसं आहे 2 मिनिटासाठी इकडे. चला तुला सगळं देतो बाळा मोबाईलवर कम्प्लीट करायला. ओके उद्या सुट्टी आहे तुला. पीडीएफ देऊन टाकतो. 10चे काय म्हणले? 10चे 20% काय म्हणले बाळा? 10चे 20% काय म्हणले? 10चे 20% प्लस 60चे 30%. 10चे 20% आणि प्लस 60चे 30% म्हणजे किती? कुठे विचारलाय प्रश्न? नाद करायचा का नाही? पुणे ग्रामीण पोलीस 2023 ला कोरोनाच्या नंतर झालेली पोलीस भरती तिथं प्रश्न विचारलाय. पटकन उत्तर देऊन सांगा. ज्याला उत्तर येते त्यानं उत्तर देऊन सांगा. तुम्ही पोलीस भरतीला 100% पास होतात. ह्याला सोडवा पहिल्यांदा पटकन. सी डी. बर सोनपरीचं बाया झाली असती पोलीस आमची. डी हा सी. शावराजीचं सी. बघू आता कोणाचं उत्तर येते.
चला आले का? व्हेरी गुड. आपल्या रोकडे नावाच्या विद्यार्थी का विद्यार्थिनी माहित नाही मला, पण डी आले. व्हेरी गुड, खूप छान. त्याच्यानंतर कुठे? व्हेरी गुड, क्या बात आहे. बादाडे, त्याच्यानंतर लाडाने. खूप खूप सुंदर. नाव लिहित जा ना बाळांनो तुमचं, ऑप्शन सोबत नाव लिहिता. व्हेरी गुड. त्याच्यानंतर निमिषा, निवेदिता. पण बाळा तुम्ही काय केलंय? उत्तर लिहिले. निमिषा, उत्तर लिहायचं नाही आपल्याला, ऑप्शन लिहायचंय बाळा. काय लिहायचंय? ऑप्शन लिहायचं आहे. चला इकडे या. 10चे 20%. 10चे 20%. सोनपरी काय करायचंय? गपकन 2 शून्य उडवायचे. बरोबर आहे? आहेत 2 शून्य? आहे ना सर, उडवले. बे एक बे, हे आलं 2. क्लिअर? आता प्लस इकडं 60चे 30%. चिल्लर प्रश्न विचारला पोलीस भरतीला. पोरांनो चिल्लर, तिसरंच लेक्चर आहे तुम्ही करायला. माझं तिसरं लेक्चर. किती लेक्चर आहे पर्सेंटेजचं? टक्केवारीचं तिसरं. 100% तुम्ही पोलीस भरतीचा प्रश्न सोडवतात. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं, नाही सोडवला तर डायरेक्ट बंद करतो, उद्यापासून शिकवणार नाही. नाद करते काय उगाच असं नाही. हा चला इकडे उडीले 2 शून्य गपकन. साहित्रिक 18. आता बघा 18 अधिक 2 20. किती? 20. हे उत्तर होतं डी. त्यावेळेस उत्तर कोणतं होतं ह्यावेळेला? डी. सी नव्हतं. हा व्हेरी गुड. सी 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 चुकलं रे बाबा, असं नाही. गडबड करू नका ना. बघा ना प्रश्न. चला प्रश्नाला काय करा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. चल फटकन स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. घ्या बरं स्क्रीनशॉट. चला स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. स्क्रीनशॉट कळतो का पोरांनो? असं 2-3 बोट घ्यायचे ना, असं वरून खाली वळायचे. हा पटकन. चला झालं का? नसेल तर लिहून घ्या मग. चला बरं आता. अरे बापरे, एवढे प्रश्न जर माझ्या काळात पोलीस भरतीला आले असते पण मला पोलीस नव्हतं व्हायचं. हा प्रश्न ओके. वाचता येईल का बाळांनो प्रश्न? नाही वाचता येणार नाही तुम्हाला. मी प्रश्न लिहून देतो हा तुम्हाला, कारण आहे पांढरा फॉन्ट मध्ये. 1500 चे 16%. बघा 1500 चे 16% वजा 1200 चे 13%. 13% बराबर. ऑप्शन सांगतो तुम्हाला. 1 48, बी 84, सी 85 आणि डी नाही. यापैकी नाही. ए पुणे ग्रामीण पोलीस, पुणे ग्रामीण, हा ग्रामीण भागामध्ये पुणे ग्रामीण पोलीस 2023 ला आलेला प्रश्न आहे. हा सांगा आता, सोपा आहे का अवघड आहे? चला फाउंडेशनचे लेकर, चला चला चला. चला सी. बर 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 बर. चला बघू बरं, हे उत्तरच बघतो. सर माझ्या फोनचा सॅमसंग फोन निघत त्यामुळं बरं, मी हे सगळं काय करतो, स्क्रीनशॉट पाठवण्याच्या ऐवजी तुम्हाला काय करतो, हे पीडीएफच पाठवून देतो ग्रुपमध्ये. जमते का? पीडीएफच पाठवून देतो, अभ्यास करा. हा बी. व्हेरी गुड. शावराजीचं उत्तर आलंय बी. बघू आता शावराजीचं उत्तर आलंय का? बी बरोबर आहे का? ओके. 100% टेन्शन घेऊ नका लेकरांनो. तुम्हाला हे पीडीएफच ग्रुपमध्ये टाकून देतो. ग्रुपमध्ये आहेत ना सगळेजण? ओके, काळजी करत जाऊ नका. आणि ग्रुपमध्ये नसेल तर या नंबरवर 755-855 254 6 या नंबरवरती खटकन व्हॉट्सअपला हाय पाठवायचं. सर मला ग्रुपमध्ये ऍड करून घ्या. जय सर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतील. ओके चला. मी आधीच काय म्हणलं होतं, गॅरंटी जर माझ्या पोराला पोलीस भरतीचे प्रश्न सोडवता आले नाही 3 दिवसात 3 किती दिवसात 3, तर मी ट्युशन बंद करून टाकतो, ऑनलाईन शिकवणार नाही. गॅरंटी के साथ. बघा हा चला आता 1500 चे काय म्हणले? 1500 चे 16%. पहिले ह्याला सोडून घ्या बरं, एवढ्याला फटकन सोडून घ्या. बघा काय 2 गपकन शून्य उडवायला आहेत सर. 2 गपकन उडवून टाका गपकन. 15 गुणिले 16. बघा आता याचा गुणाकार करा. 16 गुणिले 15. 15 1 15 30 15 35 15 60 15 75 15 सखी 90 ला शून्य हाताला बाळ्या 9. 15 1 15 15 आणि 9 24. 240. इथं उत्तर किती आलं माझं? 240. क्लिअर. आता पुढचा भाग सोडवा. अर्धा वजा, पुन्हा काय म्हणले? वजा 1200 चे 13%. अरे बापरे, अवघड आहे का? 1200 आली सर रक्कम? नाही. 2 शून्य उडवायला आहेत का? आहेत. गपकन उडून टाक. उडून टाकले गपकन. आता कोण राहिले? 12 गुणिले 13. 13 गुणिले 12 करून टाका, विषय खलास. 12 1 12 24 12 त्रिक 36. 6 हातचे आले 3 बाळ्या. 12 1 12 आणि 3 15. मग आता आले 156 मायनस 156.
सर मला असं करता येतच नाही, आडवी वजाबाकी येत नाही. जय सरनं शिकवली नाही का? शिकवली, पण ये नाही मला. चला ठीक आहे, काय हरकत नाही. उभीकडे जाय. 240 भागिले वजा 156. इथं काहीच नाही म्हणजे झाले 10. 10 मधून गेले 6, तर झाले खाली बाळ्या 4. खटकन उरी गेला इकडे 1, हातचा गेला 1, झाले 16. 16 ओके 16. 16 आणि 8 24 84. किती उत्तर आले? 84. उत्तर काय? बी. बघ, पुणे ग्रामीण पोलीसला आलेला प्रश्न काय अवघड होता का? फक्त दोन प्रश्नाला जोडलं होतं त्यांनी. किती प्रश्नाला जोडलं होतं? 2 प्रश्नाला. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, याच्यावरती आपण एक क्लास घेतलेला आहे. जय सरचा नंबर सांगा. हे बघ, कमेंट मध्ये टाकलाय जय सरचा नंबर 755 855 254 6. हे बघ, कमेंट मध्ये उचलून घ्या. चला दुसरा. नाही, इथला एक आणखी एक राहिला ना. इथला एक आणखी एक राहिला. पुणे ग्रामीणचा झाला. चला पुणे ग्रामीण. तर पुणे ग्रामीण चला पुणे ग्रामीण झालं. हा सर, तुम्ही बघा ना त्या क्लासला ऑनलाईन. हा कसं काय असं ना, पुणे ग्रामीणचे प्रश्न सोडवा ना, या ना इकडे पटकन. मुंबई व पुणे लोहमार्ग काही सेकंदात पुरं उत्तर सांगायले. बघा चला या. या बरं, कमेंट करा. आता शक्यत नाही ना तिकडे. चला बरं. हा आलंय बघा. काय म्हणले? 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6%? पण असा प्रश्न घेतला नाही आपण, पण तरी समजून सांगतो तुम्हाला. 120च्या 8% बरोबर घेऊया. बरोबर 1चे म्हणजे कितीच्या 6%? कितीच्या 6%? ओके ओके 1च्या 6%. मग आधी ही रक्कम तर काढून घेऊ ना. पटकन उडवलं हे. उडवलं. आता राहिले 12 गुणिले 8. 12 8 96 भागिले 10. 12 8 96. 9.6 बरोबर. कितीचे 6% माहिले ते. ओके, थोडं कमी कॉम्प्लिकेटेड आहे, सोडून देऊ बाळांनो, कारण हे टाईप उद्या शिकवतो तुम्हाला. ओके चला या, कारण आणखी खूप प्रश्न राहिलेत माझे आणि तास संपायचा आलाय. हे काय माहिले? 1200 काय माहिले बघा बरे. पटकन बघा हे. बघा काय माहिती प्रश्न आहे. मुंबई व पुणे लोहमार्ग. चला, मुंबई व पुणे लोहमार्गाला 2021 ला पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. हा, बरेच पोरं लोहमार्गाची तयारी करतात. 1200चे 15%. काय अवघड होतं रे? 1200चे 15%. काय करायचंय? ज्यावेळेला असा प्रश्न येईल त्यावेळेला गपकन 200 उडवायचे. उडवून टाकले खटकन खटकन. चल 15 गुणिले 12. 12 पंचे 60 ला 0 हाताले 6. 12 1 12 आणि 6 18. विषय संपला. 180. ऑप्शन बी 2. आलं का? आलं का लेकरांनो? सांगा बरं आता काय अडचण होती. 2 लेकर मधल्या मध्येच भांडत राहिलेत बरं का, त्याचं काही घेण देणंच नाही. व्हेरी गुड. चला, काय अवघड होतं सांगा बरं आता. हे विचारलेला प्रश्न अवघड होता का पहिल्यांदा मला सांगा. पोलीस भरतीचा प्रश्न आलेला आहे. सबूत के साथ हे इथं पुस्तक घेऊन बसलो. तुम्हाला म्हणलं आज मजाक नाहीच. हे पुस्तक डायरेक्ट पुस्तकातले प्रश्न. खन 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 खन. किती जणांची किती बरोबर येतात बघून आज. हा चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बुलढाणा चालक. चला, बुलढाणा पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न. बुलढाण्याच्या पोलीस भरतीमध्ये आलेला. 1950 चे 4% म्हणजे किती? 1950 चे 4% म्हणजे किती? करा बरं उत्तर. चला बरं. बुलढाणा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे चालक पदासाठी. हा, याला ड्रायव्हिंग लायसन्स लागते. चालकला काय लागते? ड्रायव्हिंग लायसन्स. सर आम्ही गाडी चालवा का? नाही, तुमचं वयच नाही झालं आणखी. तुम्ही कोणतीच गाडी चालवू नये. आता मोटरसायकल सुद्धा नाही चालवायची, स्कूटी सुद्धा नाही चालवायची. चला, जे कंटाळा. आला ओके.
ते म्हणतात की ऍप कशी खोलायची. सांगतो बाळांनो, ऍपच्या बद्दल माहिती सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. बघा काही विद्यार्थी महिलेत आपली विद्यार्थिनी का विद्यार्थी माहित नाही, पण ते महिला सर काहीच अवघड नाही. सर तुमचा नंबर द्या. ओके घ्या बाबा, माझा नंबर घ्या. 84 21 85 66 मगाशी दिलता ना राजा, घेऊन टाका. हा सांग बरं शौराजी. व्हेरी गुड. शौराजीने नंबर सांगितलाय 91756608. हे पण माझा नंबर आहे. पण काय पॉलिटिशियनचं किंवा कोर्टाचं काम असेल तरच त्या नंबरवर लावा. हा बाकीचा तो नंबर आहे माझा विद्यार्थ्यासाठी. चला 1950 काय म्हणले रे बघा, 1950 4%. काय करायचे, टक्के आलं म्हणलं की गपकन 2 शून्य उडवायचे. आहेत का 2 शून्य? सोनपरी 2 शून्य आहेत का? नाहीत ना 2 शून्य, पण एक उडून टाकणं शून्य आहे ना, बरोबर आहे. मग लगेच लिहायचं 195 गुणिले 4 भागिले 10, बरोबर आहे. ते शून्य खाली लिहून टाकायचं. आता 195 ला 4 न गुणायचं बाळा, 195 ला गुणायचे 4 न. 4चा पाडा तुला यायला पाहिजे, येतच असेल तुला 4चा पाडा. 5 चोक 20, शून्य हातचे आले 2, बरोबर आहे. 4 9 36, हातचे 3 आणि 2 5, 36. एक मिनिट थांबा थांबा थांबा. 36 37 38 झालं. ओके, पेमेंट पाण्याच्या नादात चाललंय सगळं. 5 चोक 20 ला शून्य हातचे आले 2, 9 चोक 36 37 38 ला 8 हातचे आले 3, 4 1 4 आणि 3 7. पेमेंटच्या नादात गेली ती गाडी दुसरीकडे आपली. हो 780. पुन्हा पोरं म्हणले ते मास्टरला काही येत नाही, मग मजा घेतली असते पुन्हा. ओके 78 उत्तर आहे का बाबा? आहे सर 100% 78 उत्तर आहे ना. बी उत्तर होतं बुलढाणा चालक. काय अवघड प्रश्न होता का? ओके चला या बरं जागेवर. सर व्हॅकेशनचं काय करायचं म्हणाले सर. अरे बाळा बाबा, आता सगळ्यात समस्या मोठी आहे आमची वेळेची. ऑनलाईन सुरू करायचं का व्हॅकेशन, तुम्ही सांगत चला. हॅलो 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 हॅलो. हे बघा असा नंबर दिला की लगेच कॉल करते, म्हणून मी नंबर देतो. चला मुंबई पुणे लोहमार्ग 2021. चला हा 1200 चे 15% झाले का? 1200 चे 15% झाले. चला कोणतं राहिलं बाळा आपलं? जवळपास झालेत मग सगळे प्रश्न. 1200 चे 15% झालेत प्रश्न झालेत. चला वाघांनो, मला पहिल्यांदा हे सांगा, आज तुमचा कॉन्फिडन्स वाढला का? अगदी पोलीस भरतीचे प्रश्न घेतले, पुन्हा तुम्हाला एमपीएससी पीएसआय एसटीआय चे सुद्धा आलेले प्रश्न घेणार. टेन्शन घ्यायचं नाही, काही घ्यायची गरज नाही. 100% मी तुमच्या सोबत आहे. सोबत आहे म्हणजे सोबत आहे. तुम्हाला सांगितलं होतं 3 लेक्चर पर्सेंटेजची घेणार. किती घेणार? 3 टक्केवारीची घेणार. किती घेणार? 3च घेणार पर्सेंटेज. किती घेणार? 3. मग आता 3% ची घेतल्यावर तुम्हाला म्हणलं होतं सोपे, नंतर जाईल मी मध्यम, आणि मध्यम नंतर जाईल मी अवघड. आता तुम्ही म्हणता सर आजचे तर पोलीस भरतीचे काहीच अवघड नव्हते. हो ना बाळा, तुला अवघड वाटायला, पण हे पोरायला अवघड वाटायले ना गावाकडल्या. ते डोकं खाजवायला 3-3दा की याचं उत्तर कसं काढायचं, याचं उत्तर कसं काढायचं. त्याला सुद्धा सांगा की सर पोलीस भरतीचा पण अभ्यासक्रम घेतात, त्यांचे सरचा नंबर आहे, सरला जॉईन व्हा. चला हे अवघड प्रश्न सुद्धा आज आपले संपलेले आहेत. 3 टप्प्यामध्ये सगळे प्रश्न समजून सांगितले. कुणाला काही अडचण? आता एक महत्वाचा एकदम शेवटचा, म्हणजे आज तर मी काय केलंय, पोलीस भरतीची पीवाय पण घेतलेत. बघा पोलीस भरतीला जेवढे प्रश्न आले होते ते सगळे काय केले, आज PYQ घेतलेत. वेळ नव्हता मला त्याच्यामुळे वेळ राहिला, पण अख्ख्या पुस्तकामध्ये 3 पानं त्याच्यावर आलेले आहेत. अख्ख्या पुस्तकामध्ये 3 पानं जुन्या प्रश्नावर. तर ते तिन्हीला 3 पानं आपण तयार करून घेणार आहोत. बाय शौराजी. तर तुम्हाला सगळं तयार करायचं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता बऱ्याच लेकरांचा मला प्रश्न होता की सर ऍप मध्ये कसं जायचंय.
ओके, ऍप मध्ये कसं जायचंय मी तुम्हाला समजून सांगतो. ऍप मध्ये कसं जायचं. हे बघा, इथं गेलो, इथं आलोत आपण. ओके, आता इथं आल्यावर इथं ऍपची लिंक आहे का बघा तुम्ही. बरं, लिंक नाही, चला तर लिंक नाही आमच्याकडे. ओके, चला इथं या. इथं यायचंय तुम्हाला युट्यूबवर. कुठं जायचंय? युट्यूबवर कशाला जायचंय ऍपसाठी? प्ले स्टोअर वर जायचंय. कुठं जायचंय? प्ले स्टोअर. आता याच्यात आहे का नाही मला माहित नाही. प्ले स्टोअर, प्ले स्टोअर गेलो. प्ले स्टोअर वर, ह्या इथं प्ले स्टोअर आहे. प्ले स्टोअर वर गेलो. आता इथे गेलो, इथं सर्चचं बटन आलं. आलं का सर्चचं बटन रे बाळ्या? आलं. तर मी तर रोज गेम डाउनलोड करतो. तुम्हाला काय माहिती, आम्हाला माहिती आहे तुला गेम खेळायला मजा येते म्हणून. इथं जायचंय आणि इथं टाकायचंय द जयवर्धन. हे बघा, इथे येतं लगेच क्लासेस आणि लगेच इथं आपला ऍप येते बघा बाळ्या. काय आलाय आपला? इथे ऍप आलाय आपला. ओके, बघा दिसला का तुम्हाला ऍप? क्लिअर? कोणाचा फोन येईल की आता? हॅलो, हा बेटा बोल ना. ओके ओके, बघतो. हा, त्याला ब्लॉकच करू टाकतो, काय टेन्शन नाही. निलेश, निलेश काही पण बोल नको रे बघा. हा बघा, इथे दिसलं का तुम्हाला? इथे आपले ऍप आले. काय आले? इथे ऍप आले. हे बघा, हे जयवर्धन ऍप ओपन करायचे आणि पद्धतशीर असं ऍप आपल्याला दिसणार आहे. हे बघा, हे आपलं ऍप आहे. तुम्ही तिथे गेलात की तुम्हाला पद्धतशीर दिसणार आहे की बाबा इथं काय काय चालू आहे ऍप मध्ये. ओके, तुम्हाला ऍप दिसणार आहे. आणि ऍप निशुल्क आहे बेटा, याची 1 रुपया सुद्धा फीस नाहीये. टेन्शन घ्यायची गरज सध्या तरी नाहीये. ओके, आणि आपल्या लेकरांसाठी तर मी फक्त 1 रुपया फीस ठेवणार आहे त्याची. ठीक आहे, चला या वापस. आता डायरेक्ट वापस या आपल्या कामावर. हे झालं. चला आता रविवार, उद्या आहे रविवार. मग रविवार म्हणलं की हॉलिडे. संडे इज अ हॉलिडे, सुट्टीचा दिवस. असं नाही, संडेलाच काय असते? आपली परीक्षा असते. बरोबर आहे, आपली असते टेस्ट. टेस्ट साठी काय करायचे? व्हॉट्सअप मध्ये जॉईन व्हायचे. कशामध्ये जॉईन व्हायचंय? व्हॉट्सअप मध्ये जॉईन व्हायचे. ओके, मग व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी 755 855 254 254 254 6 या नंबरवर जायचे. काय आडी अडचण नाही, विषय खलास, संपलं. याच्यावर जायचे, एक लिंक येईल. हा, गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये थोडा फरक केलेला आहे. गेल्या वेळेस लिंक कधी पण ओपन होत होती, आता कधी ओपन होणार नाही. परीक्षेच्या टायमातच ओपन होईल. परीक्षा झाली की लिंक क्लोज. बघा, मग काय करायचंय? ठीक 8 वाजता लिंकला क्लिक करायचे. लिंकला काय करायचंय? क्लिक. चला चला, ते जे तुम्हाला उत्तर सांगू लागला माझा मुलगा, पहिलीतला आहे बी उत्तर, सी उत्तर, त्याला बघून घ्या तुम्ही. चला इकडे हाय का बघा, इकडे 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 कॅमेरा आहे. हा हा, शाहूराजे हे उत्तर सांगू लागला तुम्हाला, आणखी झोपला नाही. हे मला सांगायचंय पहिली ते. हा ओके, चला. आणि ही माझी पुतणी, चल इकडे सोनपरी. तिकडे हाय कर बाळ. हा बघा, सोनपरी येऊन सुद्धा क्लासमध्ये बसते आणि ही पण उत्तर सोडवते. कितीला आहेस तू? 4थीला आहे. हा बसा, चला व्हेरी गुड. ओके, चला. तर काय करायचं? लिंक 8 वाजता क्लिक करायची. बरोबर आहे, आणि आपल्याला सोनपरी तर दिसत ना. लिंक आपल्याला क्लिक करायची 8 वाजता. 9 वाजता पेपर बंद होणार, आपोआप लिंक क्लोज होणार. लिंक काय होणार? क्लोज होणार. म्हणजे बाळ्या, तू दुसऱ्याचा पेपर सोडविल्यानंतर 3ऱ्या वाजता पेपर सोडवायचा प्रयत्न करू नकोस. असं होणार नाही. त्याच टायमात ओपन होईल, त्याच टायमात क्लोज होईल. पुन्हा लिंक डिसअपिअर, पुन्हा लिंक डिसअपिअर, पुन्हा लिंक चालणार नाही. म्हणून आपल्याला पेपर सोडवायचा आहे. दुसरं महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, की ही जी काही परीक्षा आपण गेलो, काय गेलोत आपण? परीक्षा गेलो. ह्याच्यासाठी आपण काय करतो? मेरिट तयार करतो. बरोबर आहे, 100 पैकी 100 मार्क कोणाला पडायले त्यांना आपण बक्षीस पण देणार आहेत. ते आता आजच तुम्हाला सांगितलं ना सर, येऊन गेले परंतु ते जाताना बक्षीस घेऊन नाही गेले, तर ते देऊन जातील. म्हणून आता ही परीक्षा होणार आहे उद्या रविवारी सायंकाळी, रात्री 8 वाजता. किती वाजता रे वा? रात्री 8 वाजता. शार्प 8 वाजता परीक्षेला जॉईन व्हायचं
9 वाजेपर्यंत पेपर चालणार, पेपर क्लोज होणार. गेल्या वेळेस प्रश्न कमी होते, यावेळेस प्रश्न जास्त, वेळ जास्त लागणार आहे. ओके, म्हणून दिवसभर इंटरनेट खर्च करू नका. आणि महत्वाचे कोणत्या टॉपिक वर परीक्षा आहे सर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये कुठे टाकतील सर? व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकतील. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सर लिंक टाकतील. काय करतील? व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सर लिंक टाकतील की हे 4 व्हिडिओ पहा, हे 5 व्हिडिओ पहा, किंवा हा धडा वाचा, हा वाचा, हा वाचा. टक्केवारी तर आहे का? विशेष करून आणखी सांगवले पोलीस भरतीचे प्रश्न टाकणारे आधी सांगवले पोलीस भरतीचे भाऊ